महापौर बंगल्यात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव आज पास होणार आहे। महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव पारित केला जाणार आहे। हा प्रस्ताव पारित केल्यानंतर महापौर निवासाची जी जमीन आहे ती विश्वस्त समितीकडे हस्तांतरित केली जाईल। बाळासाहेबांचं स्मारक कुठे बांधण्यात यावं यासाठी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती। या समितीने मुंबईतल्या अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निश्चित केली होती। देशासह राज्यभरात थंडीची लाट आलेली असताना मुंबईतील वातावरणही गारेगार झालंय। मंगळवारी मुंबईतला तापमानाचा पारा हा 13.6 अंश सेल्सिअस इतका खाली उतरला। मंगळवारचं तापमान यंदाच्या मोसमातलं मुंबई उपनगराचं निचांकी तापमान ठरलं। त्यामुळे नेहमीच घामाच्या धारांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांसाठी वातावरणातला हा गारवा आल्हाददायक होता। पोलीस दलात भरती होता आलं नसलं तरी पोलिसांच्या गणवेशात फिरता यावं यासाठी पोलिसाचा बेल्ट आणि इतर साहित्य चोरणाऱ्या तोतया पोलिसाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। राहुल जगताप असं या व्यक्तीचं नाव असून तो मूळचा इंदापूर तालुक्यातील डाळस गावचा आहे। बालाजीनगर परिसरात संशयास्पद पद्धतीने फिरणाऱ्या जगतापला पोलिसांनी विचारणा केली, तसंच त्याची बॅग तपासली असता पोलिसांच्या गणवेशासाठी आवश्यक असलेल्या वस्तू सापडल्या। दरम्यान पोलिसांनी जगतापवर गुन्हा दाखल केला असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। उल्हासनगरमधील मणप्पुरमच्या कार्यालयावर दरोडा टाकून 7 कोटींचं सोनं लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या प्रकरणातील मुख्य आरोपी कमरुद्दीन शेखला त्याच्या 2 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे। 26 डिसेंबर रोजी आरोपींनी उल्हासनगरमधील मणप्पुरमचं कार्यालय फोडून 28 किलो सोनं पळवून नेलं होतं। त्यानंतर आरोपींनी आपापसात सोनं वाटून देशातल्या विविध राज्यात पोबारा केला होता। दरम्यान पोलिसांनी 3 आरोपींना झारखंड, तुर्भे आणि दिवा इथून अटक केली, तर या टोळीतल्या इतर 15 जणांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। वसई विरार शहर महानगरपालिकेने सध्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। मोठमोठ्या इमारती जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या जात आहेत। एकीकडे पालिकेने तोडक कारवाई सुरू केलेली असली तरी ठराविक बांधकामांना अभय दिलं जात असल्याचा आरोप होतोय, कारण आचोळे पालिकेच्या कार्यालयाशेजारीच अनधिकृत बांधकाम दिमाखात सुरू आहे। या बांधकामासमोर पालिकेने बोर्डही लावला होता, मात्र तो बोर्ड अचानक काढून टाकण्यात आल्यामुळे रहिवाशांनी शंका उपस्थित केली आहे। गावाच्या राजकारणामुळे बेघर झालेल्या लान्स नाईक बाळू चौगुले यांना 10 दिवस उलटले तरी घर मिळालेले नाहीये। गेल्या 10 दिवसात चौगुले एका सरकारी कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फेऱ्या मारतायत। घरासाठीची त्यांची वणवण अजूनही सुरू आहे। जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, आमदार बाबूराव पाचरणे, पालकमंत्री गिरीश बापट या सगळ्यांची त्यांनी भेट घेतली, मात्र सगळ्यांनीच उडवाउडीची उत्तरं देत त्यांची बोळवण केली। रिक्षातून सोनं खेचून पळणाऱ्या चोरट्यांनी पकडण्यात कोंडगाव पोलिसांना यश आलंय। शीघ्र गतीनं तपास करत 48 तासात पोलिसांनी 5,71,000 रुपयांच्या दागिन्यांसह 2 आरोपींना अटक केली आहे। भिवंडी जवळच्या टोलनाक्याजवळ रिक्षातून जात असतेवेळी प्रीती गुप्ता यांच्याकडची सोन्याची बॅग हिसकावून पळ काढण्यात आला। या प्रकरणी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत चोरट्यांचा छडा लावत आरोपींना अद्दल घडवली। अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 53 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। आरपीएफच्या वतीने या संदर्भात मुंबई हायकोर्टात माहिती देण्यात आली आहे। रेल्वेमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अन्य कोणी प्रवास केल्यास कारवाई केली जाते, मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पोलिसच अपंगांच्या डब्यातून प्रवास करत असल्याचं समोर आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या या कृतीवर हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं असून शासन आणि रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे। मुंबईतल्या वरळीतील कोळावाडा परिसरात मंगळवारी पाईपलाईन फुटली। जमिनीखालून जाणारी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलं। तसंच यामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू केलं। भारतातल्या आयएममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतलेल्या जाणाऱ्या कॅट परीक्षेत पुण्याच्या यश चौधरीनं घवघवीत यश मिळवलंय। 300 मार्काच्या कॅटमध्ये देशातून 100% मार्क मिळवणाऱ्या 20 विद्यार्थ्यांमध्ये यशचा समावेश झालाय। कॅटमधील यशानं यशसाठी देशभरातल्या आयएममध्ये दरवाजे उघडले गेलेत। मूळचा कोल्हापूरचा असलेला यश पुण्यात सीओईपी मध्ये बीटेकचा अभ्यास करतोय। नवी मुंबईतल्या घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर सिडकोनं धडक कारवाई केली। या कारवाईत
तळवलीतील तब्बल 65 अनधिकृत चाळी जमीनदोस्त केल्यात। कारवाई करण्यापूर्वी सिडकोनं चाळीतील रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावली होती, मात्र रहिवाशांनी नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यानं मोठ्या पोलीस बंदोबस्तात सिडकोनं चाळींवर बुलडोजर फिरवला। दरम्यान या कारवाईमुळे चाळीतील संसार रस्त्यावर आले आहेत, मात्र भूमाफियांवर काहीही कारवाई होताना दिसत नाहीये। लालबागच्या पुलाच्या दुरुस्तीचं काम स्थगित करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं पालिकेला दिलेत। 9 फेब्रुवारीपर्यंत हे काम थांबवण्याचे आदेश महानगरपालिकेला देण्यात आलेत। ऑडिट न करता पुलाच्या डागडुजीचं काम का दिलं, असा सवाल हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला विचारलाय। अवांतर स्पर्धा आणि टॅलेंट सर्च यासारख्या परीक्षा यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचं निवेदन शिक्षण संचालक मंडळानं सरकारला दिलंय। अशा स्पर्धांमुळे पालकांना आर्थिक भुर्दंड तर विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो, असं मत राज्याच्या शिक्षण मंडळानं या निवेदनातून मांडलंय। त्यामुळे अवांतर स्पर्धा आणि टॅलेंट सर्च सारख्या परीक्षांना परवानगी न देता त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। चीनी लष्कराला मदत करणाऱ्या डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांना चीन सरकारनं दिलेल्या कॅलिग्राफी शोकपत्राचं अनावरण मुंबईत करण्यात आलं। यावेळी चीनी राजदूत लिओ झाओए हे देखील उपस्थित होते। 1938 साली जपानच्या आक्रमणाविरोधातील युद्धात चीन लष्कराला मदत करणाऱ्या 4 डॉक्टरांच्या टीममध्ये कोटणीस देखील होते। 4 चीन लष्कराची अविरत सेवा करून डॉक्टर कोटणीस यांनी अनेकांना जीवदान दिलं। हे काम करत असतानाच अतिश्रम आणि आजारपणामुळे डॉक्टर कोटणीस यांचं निधन झालं। या शोकपत्राद्वारे चीननं कोटणीस यांच्या कार्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या। शास्त्रीय फ्युजन संगीतापासून संगीत नाटकांची पर्वणी घेऊन येणारा पुण्यातला वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान रंगणार आहे। पुण्याच्या रमणबाग प्रशालेच्या मैदानावर रंगणाऱ्या या महोत्सवात शास्त्रीय गायिका सुलभा ठकार आणि ऑर्गन वादक राजू परांजपे यांना वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे। पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे, तर इंडियन ओशन आणि पंडित विश्वमोहन भट यांच्या फ्युजन संगीतानं वसंतोत्सवाची सांगता होईल।